नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत. तुमचा दिवस आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र पोथीचे ग्रंथाचे दररोजचे कसे वाचन करावे, रोजचे 3 अध्याय का वाचावेत, आपल्याला या वाचनाचे काय फलश्रुती मिळते बघा. आपण जर हे नित्यनियमाने रोजचे 3 अध्याय वाचले तर आपल्याला त्याचे काय लाभ होतात, सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहूया. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. वाचन करण्याची योग्य पद्धत कशी आहे हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम तुम्ही ज्या वेळेस वाचन करायला बसणार आहात तिथे देवघरात आपल्याला एक दिवा लावायचा आहे. सर्वप्रथम बसताना आपल्याला आसन घ्यायचे आहे. थेट जमिनीवर बसू नये. तुमचे नेहमीचे रोजचे जे आसन आहे ते बसायला टाकावे. बसाय टाकल्यानंतर त्याचे पाया पाडावे. त्यानंतर उजवा पाय ठेवून आपण खाली बसावे. त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करावा. दिवा कसा प्रज्वलित करावा आणि का करावा हेही तुम्हाला मी थोडक्यात सांगते. बघा, दिवा प्रज्वलित करताना 2 वातींची एक वात आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणजे काय करायचं आहे बघा, एक वात कधीच लावू नये. कारण 2 वात लावेत. 2 वात का लावावेत बघा, असे म्हणतात एक जीवाची आणि एक शिवाची अशी 2 वात असते. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या तळहातावर 2 वाती घ्यायच्या आहेत. त्या 2 वातीची एक वात तयार करायची आहे. म्हणजे ती 2 वातीची एक वात वळून आपल्याला एकच तयार करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना सर्वप्रथम दिव्याला हळदी कुंकू लावे. म्हणजे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्या कपाळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. नंतर ती दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित केल्यावर दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपण जपमाळ करत असतो. वाचनाच्या अगोदर जपमाळ करावी आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे 3 अध्याय वाचायला सुरुवात करावी. बघा, आता 3 अध्याय वाचायला तुम्ही जर दररोजचे 3 अध्याय वाचत असाल तर तुम्हाला फक्त 6 ते 7 मिनिटात तुमचे 3 अध्याय वाचन करून होतील. पण तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 10 ते 12 मिनिटे लागू शकतात. पण त्या अगोदर तुम्हाला एक माळ श्री स्वामी चरित्र सारामृत या जपमाळ करायची आहे. खरे तर 11 माळी करतात, पण तुमच्याकडे वेळ नसेल, तुमच्या घरात लहान मुले असतील किंवा तुम्हाला बाहेर कामासाठी जावं लागत असेल आणि तुम्हाला 11 माळी जपमाळ करणे शक्य नसेल तर तुम्ही 1 माळ जप केला तरी सुद्धा चालेल. आता जपमाळ कशी करावी बघा. जपमाळ उजव्या हाताने करायची असते आणि जपमाळ करण्यापूर्वी आधी आपल्या उजव्या डोळ्याला त्यानंतर डाव्या डोळ्याला लावून त्यानंतर आपल्याला जपमाळ करायला सुरुवात करायची असते. जपमाळ करताना आपल्या देवतांचे स्मरण करायचे आहे. म्हणजे आपली कुलदेवी, गणपती बाप्पा, श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत, त्यांना स्मरण करून अग्नीच्या साक्षीने आपल्याला जपमाळ करायची आहे. आता बघा, असं म्हणतात की ज्या वेळेस आपण अग्नी प्रज्वलित करतो त्यावेळेस आपण अग्नीच्या साक्षीने आपण देवपूजा केली, जपमाळ केला, नित्यसेवा केली तर ती पटकन आपल्या देवांपर्यंत पोचते. आणि आपले जे कोणते मागण्या आहे, आपले गाराणे आहे, आपली संकटे, दुःखे, अडचणी आपण रोज आपल्या देवांपाशी मागत असतो, गाराने सांगत असतो. आपल्या मनातील इच्छा सुद्धा त्यांना सांगत असतो आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांना विनंती करत असतो. पण तुम्ही जर अग्नीच प्रज्वलित केला नसेल आणि देवपूजा करत असतात तर ती देवांपर्यंत कशी पोचणारच नाही. काही लोक देवपूजा करताना आधी देवपूजा करून घेतात आणि शेवट अग्निदेव प्रज्वलित करतात. तर तसं करू नका. तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करता, नित्यसेवा करता, रोजचे 3 अध्याय वाचता त्यावेळेस तुम्हाला आधी अग्नी प्रज्वलित करायचे आहे. म्हणजे दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतरच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, अग्नी प्रज्वलित करून बसायला आसन घेऊन, कपाळाला हळदी कुंकू लावून, डोक्यावर पदर घेऊन जर तुम्ही योग्य रीतीने दररोजची सेवा जर केली तर तुमचे जे कोणते प्रश्न, अडचणी, दुःख, संकटे आहेत ती लवकरच सुटणार आहेत आणि तुमची इच्छा पूर्ण होणार आहेत. आता बघा, स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे रोजचे 3 अध्याय का वाचावेत बघा. आपल्या या जन्मातील, त्याच्या मागील जन्मातील किंवा त्याच्या मागील जन्मातील जे कोणते आपल्या हातून कळत नकळत जे पापे घडले आहेत ती नष्ट होणार आहेत. म्हणजेच काय, आपल्याला त्यातून सुटका होणार आहे आणि आपली जी कामे आहेत, आपण ज्या कामाचे नियोजन आखले आहे बघा. आता आपण म्हणतो हातातोंडाला आलेला घास आपला थोडक्यावनं गेला, तर तसं होत नाही. म्हणजे आपली जी कोणती अडचणी आहेत, आपण जे काम करत आहे हाती घेतलेल्या कामात आपल्याला यश मिळणार आहे. त्यामुळे रोजचे 3 अध्याय कंटिन्यू वाचावे.
3 अध्याय वाचल्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जी भाजी चपाती काय बनवली आहे ती महाराजांना तुम्हाला नैवेद्यात ठेवायची आहे. आता बघा आपण दररोजचा स्वयंपाक करताना आपण कांदा लसूण आपण भाजीत घालत असतो. जर तुम्ही कांदा लसूण जर स्वयंपाकात घातला असेल तर महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा, दूध साखर किंवा गूळ फुटाणे कधी शेंगदाणे किंवा सुकामेवा आपल्या घरात असतोच, म्हणजेच काय काजू बदाम तुम्ही यातील काहीही ठेवू शकता. पांढरा भात साखर घालून किंवा तुपाची धार टाकून जरी ठेवला तरी सुद्धा महाराजांना आवडतो. बघा देव हा आपल्या चांगल्या सेवेने प्रसन्न होत असतात, आपल्या नामस्मरणाने ते प्रसन्न होत असतात. तुम्ही जे कोणते काम करता दिवसभर दररोज जे काही काम करता ते काम करताना तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं आहे. बघा तुम्हाला जर 11 माळी जप करणे शक्य होत नसेल तर काय करायचं, तुम्ही जे कोणते काम करताना त्या कामात तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला जप करायचा आहे. बघा हा सुद्धा जप त्यांच्यापर्यंत नक्की पोचणार आहे. तुम्ही त्यांना ज्यावेळेस त्यांच्या नावाने जप करता त्यावेळेस ते तुमच्या अवतीभोवतीत फिरत असतात. तुमच्यावर संकटे कधीच येत नाहीत. एक वलय चक्र तुमच्या भोवती तयार होतं, त्यामुळे तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. आणि बघा हे काम करताना तुमच्या मनात कोणतीही भावना नसताना, म्हणजे तुम्ही कोणत्याही विचारात न गुंतता फक्त नामस्मरण करत जर ते काम करत राहिल्या ना तर तुमचं काम कधी कसं होईल तेही तुम्हाला कळणार नाही. आणि आपण जे जप करतो त्या जपाची संख्या जर वाढत गेली तर आपल्याला एक अद्भुत शक्ती प्राप्त होत राहते. म्हणजेच काय, बघा आपण एखाद्याला बोलता बोलता सहज एखादा शब्द बोलून जातो. बाबा एखाद्याने जर सांगितलं की माझं असं असं काम आहे, कधी होते माहीत नाही, तुम्ही जर बोलून गेला हो ते होऊन जाईल आजच, मग तुमच्या शब्दात ताकद येत राहते. म्हणजे तुमच्या शब्दात इतकी प्रचंड शक्ती निर्माण होते की तुम्ही एखाद्याला सहज बोललेला शब्द आहे ना तो खरा ठरतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, रोजचे 3 अध्याय वाचन करायचे आहेत. आणि वाचन करताना तुम्हाला या चुका करायच्या नाहीत. तुम्ही वाचन केल्यानंतर नैवेद्यात तुम्ही काहीही ठेवू शकता, तुम्ही जे काही बनवता ते ठेवू शकता, पण या चुका करू नका. म्हणजे काही लोक वाचन करताना बसायला आसन घेत नाहीत, धूपदीप ओवाळत नाहीत, तसं करू नका. व्यवस्थितरित्या तुम्ही कधीही तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता. आणि ह्या सेवेने दररोज तुम्ही नित्यनेमाने जर ही सेवा करत असाल व्यवस्थित तर तुमच्याकडे प्रश्नच निर्माण होणार नाहीत. आपण संसारिक माणसे, आपल्याला दररोज नवनवीन अडचणी तयार होत असतात. ह्या अडचणी तुम्हाला तयार होणार नाहीत, संकट येणार नाहीत. आणि जरी संकटे आली तर ती संकटे पेलण्याची तयारी आपली असते, आपल्याला भीती वाटत नाही, कारण स्वतः महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतात. त्यामुळे संकटे आली काय आणि कशी गेली काय ते सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजेच काय, जे हातावर येणार असतं ते बोटावर येतं आणि बोटावर येणार असतं ते नखावरच येऊन निभवतं. थोडंसं कुठंतरी खरचटतं. बघा आपले जे भोग आहेत ते आपल्याला भोगूनच संपवावे लागतात. त्यामुळे सतत असं निगेटिव्ह विचार करत जाऊ नका, वाईट विचार करत जाऊ नका. नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, दररोज सेवा करत राहा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे वाचन करताना काही चुका टाळा. त्यामुळे तुमची सेवा पटकन महाराजांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला तुमचं मनोवांछित फळ तुम्हाला प्राप्त होईल. तर ही होती मी थोडक्यात सांगितलेली माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.